नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ब्रेडचे पॅटीस कसे बनवायचे ती रेसिपी आपण आज बघणार आहोत. त्यालाच ब्रेडची भजी किंवा ब्रेड पकोडा असं सुद्धा म्हणलं जातं. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत. हे बटाटे आपल्याला पाणी घालून कुकरमध्ये मऊ असे उकडून घ्यायचेत. हे बघा उकडून साल काढून घेतलेले बटाटे. त्याच्यानंतर इथं 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्यात, अर्धा चमचा जिरं घेतले, 1 इंच आलं घेतले, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि आलं हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेणार आहोत. तर कढई आपली गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. कढीपत्त्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालून घ्यायचे. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा वाटण आपलं छान परतून झाले, त्याला तेलसुद्धा छान सुटले. त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं. त्यानंतर जे बटाटे आहेत ते आपण हातानेच अशा पद्धतीने कुस्करून घेतलेत, मॅश करून घेतलेत, ते घालून घ्यायचे. त्यानंतर 2 ते 3 मिनटं आपण बटाट्याची भाजी परतून घेणार आहोत. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा बटाट्याची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथं आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी पाव चमचाला सुद्धा कमी हळद घालून घेणार आहे. त्यानंतर 1 चिमूटभर खायचा सोडा घालणार आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी अंदाजानुसार घालून पीठ भिजवून घ्यायचे. बटाटे वडे करताना जसे आपण पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. तुम्हाला जर पीठ कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडं पीठ तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी पीठ घातले. त्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर अंदाजानुसार थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. त्यानंतर आता आपण पॅटीस बनवून घेणार आहोत. इथे मी 1 ब्रेड घेतला आहे. त्याच्या मधोमध त्रिकोणी असे 2 पीस तयार करून घ्यायचे त्याचे ब्रेडचे. त्यानंतर आता त्यातल्या एका ब्रेडच्या तुकड्यावर आपण अशा पद्धतीने बटाट्याची भाजी घालून घेणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी भाजी व्यवस्थित पसरवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर जो दुसरा त्रिकोणी ब्रेडचा पीस आहे तो ठेवून घ्यायचा आणि असं दोन्ही हातांनी किंचित असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपलं जे पॅटीस आपण तयार केलं आहे ते बेसन पिठामध्ये सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं. हे पॅटीस आपल्याला मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. हे बघा पॅटीस आपलं छान असं तळून झालेलं आहे. खूप छान रंगसुद्धा आलेला आहे त्याला. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पॅटीस तुम्ही टोमॅटोच्या सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चिंचेची, पुदिन्याची चटणी असेल तरी त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.